आज उद्या 12 तारीख उद्या आमचे बंधू माननीय सतीदास शेरकरांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या तालुक्यामध्ये सर्वात मोठी बैलगाडा शर्यत दादांनी भरवली आणि आज असं वाटतंय की या ठिकाणी दरवर्षी जी यात्रा भरते त्या यात्रेपेक्षाही दुप्पट गर्दी आणि मोठा समाज या ठिकाणी दादांनी जमा केला आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा तरुण वर्ग सर्व मित्र परिवार तालुक्यातील सर्व नागरिक या ठिकाणी 3 दिवस आवर्जून उपस्थित राहिलेत आणि दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात आणि भावी आमदार होण्यासाठी आज मी तर सांगेल का दादांना तालुक्यामध्ये कोणीच अडवू शकत नाही. ह्याच दादांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद. आता खरं म्हटलं तर आता ह्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दादांनी जो बैलगाड्याची जी शर्यत भरवलेली आहे, खरं म्हटलं तर शेतकरी राजा विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने सर्व शेतकऱ्यांना सहकाराच्या निमित्ताने खरं म्हटलं तर दादांच्या माध्यमातून एक चांगला आगळा वेगळा संदेश या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने, कारण सर्व तरुण वर्ग एकत्र येऊन शेतकऱ्यांचे मित्र म्हणतात सत्यशीलला आमदार करायचे, तुमचं काय मत आहे? नाही होऊ शकतात ना. जनतेने शेवटी कसे पाठिंबा कोणाला? नाही जनता ज्या ठिकाणी आपल्या तुम्ही पण आहे ना, तर त्या काय वाटतं? नाही ज्या ठिकाणी शरद पवार साहेब असतील त्या ठिकाणी नक्कीच निवडून साहेब येणार आहेत, हे 100%. नाही ज्या ठिकाणी शरद पवार असतील त्या ठिकाणी आम्ही राहणार. पवार साहेब 13 तारखेला विघ्नरला येत आहेत, हो त्यांचा सत्यशील शेरकरांना आशीर्वाद दिसतोय, तुम्ही काय सांगाल? नाही नक्की 100% जनता या साहेबांबरोबरच राहणार. सत्यशील शेरकर आमदार होऊ शकतात. अतुल शेठ बेनके यांना काय सल्ला देण्यापेक्षा आता जे काही जनता ठरवेल त्याच्यावर सत्यशील शेरकरांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडीची शर्यत होते, प्रचंड गर्दी पाहायला मिळते. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा काय? प्रथमतः दादांना या वाढदिवसाच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांच्या पुढील कार्यास अजूनही लाख लाख शुभेच्छा देतो. आणि या निमित्ताने या ठिकाणी असं सांगतो की सत्यशील दादा आमदार झालेले आम्हाला आमच्या तालुक्याला आवडते असे या ठिकाणी मी ग्वाही देतो. अध्याय वेद प्रतिपध्याय जय जय स्वस्वयता आत्मारूपा देवा तूच गणेशू सकळ मत्यर्थ प्रकाश म्हणे निवृत्त जसा अवधारी जो जी वक्रकुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभा निर्विघ्ने कर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सत्यशील शेरकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. मित्रांनो, आज या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सत्यशील शेरकर दादा यांच्या वाढदिवसाने आपण सर्व जमलेले गावोगावचे सरपंच इतर सर्व ग्रामस्थ मंडळी आपण मोठ्या बहुसंख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि गाडा मालक सर्व या ठिकाणी आले. गाड्याची व्यवस्था आज 3 दिवस चालू आहे आणि 3 दिवस या ठिकाणी सत्यशील दादांच्या मार्गदर्शनाने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. अतिशय सुंदर काम चालू आहे. सत्यशील दादांचं कार्य अतिशय भरपूर निवृत्ती शेठ शेरकर बाबांचे मार्गदर्शक आहेत. आज या ठिकाणी निवृत्ती शेठ शेरकर यांचे अत्यंत महत्वाचे सत्यशील दादा वारी विजय होणार याची काही काळजी करायची नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय खंडोबा महाराज की. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.